जर तुम्हाला वाटतं की क्रिकेट हा खेळ फक्त आणि फक्त हिरव्या ग्रासच्या रिंगमध्ये खेळला जातो तर तुम्ही चुकताय. आणि या क्लेमला बॅक करायला माझ्याकडे एक छोटासा किस्सा आहे. 2019मध्ये टिम विगमोर आणि क्रिकेट ॲनालिस्ट फ्रेडी वाईल्ड या दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं क्रिकेट 2.0. आता या पुस्तकात फ्रेडी वाईल्डने एक चॅप्टर लिहिला त्याचं शीर्षक होतं वाय CSK विन्स अँड RCB लुजेस. आता 2017, 2018, 2019 या 3 सीझन्समध्ये RCBची काय परिस्थिती होती हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि मे बी तेच बघून त्याने तो चॅप्टरसुद्धा लिहिला असेल. आता झालं असं, 2020मध्ये RCBच्या मॅनेजमेंटने फ्रेडी वाईल्डला ॲज अ ॲनालिस्ट अपॉइंट केलं. आता 2020 ते 2024 हे 5 सीझन्समध्ये RCB 4 वेळा प्लेऑफ्सला क्वालिफाय झाली आणि 2025च्या सीझनमध्ये त्यांनी फायनली टायटल चेस केलं. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2020 ते 2025चा सीझन यामध्ये RCBचे 3 कोच चेंज झाले, 2 कॅप्टन्स चेंज झाले आणि 2 वेळा अख्ख्या टीम्स चेंज झाल्या. आणि एवढं असूनसुद्धा रिझल्ट हा ऑलमोस्ट सेमच राहिला. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की क्रिकेट हा गेम फक्त आणि फक्त हिरव्या रिंगमध्ये खेळला जात नाही. त्याच्या मागे एक अख्खी टीम असते जे कॅमेरावर ऑलमोस्ट कधीच दिसत नाही, पण काम तितकंच महत्त्वाचं करते जेवढे ते 11 प्लेयर्स ग्राउंडमध्ये करतात.